हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सारिका. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर आज 2 दिवस झाले मी माझ्या मामाच्याच घराकडे असे आणि माझ्यासोबत आई असा. आम्ही दोघं मामाच्या शेतावर चाललो. मागचो व्लॉग तुम्ही बघितला तर तुमका कळलाच असात ही वाट खय जाता. तर खऱ्याच्या मार्गावर जातो आम्ही मामाच्या शेतावर. तर आता आम्ही मामाच्या शेतावर येऊन पोचलो आणि हो मामाच्या शेतावरचो मांगर असा. थांबा मी तुमका याच्या समोरच्या साईडने दाखवते. ह्यो बघा अशा प्रकारे हो मांगर असा आणि ह्या मांगराक काही एक दरवाजा वगैरे नाही. आणि मामाच्या शेतीची सामान वगैरे सगळं इकडेच असतं, पण कोणी एका हात नाही लावणार किंवा चोरून पण कोण घेऊन जाणार नाही. आणि मामा असं म्हणत होतो की ह्याची राखण घराचा मार्ग करत असता. ह्या गुरांसाठी गवत ठेवलेला आणि ही मामाची भात झोडूची मशीन असा. आणि ह्या साईडला ट्रॅक्टरचं चाक, नांगर आणि शेतीसाठी जे काही वस्तू लागतात ते मामाने इकडे ठेवल्यानं. आमची आजी पण इलेली इकडे आणि सकाळी 8 वाजल्यापासून ती तरव काढत होती. आमच्या आधी हजेरी लावलेले त्याच्यामुळे आईन आजी नाश्ता घेऊन इली. तोपर्यंत मी तुमका मामाचं शेतमळ दाखवतंय. हे माड असत मामाने लावलेले. आणि ह्या बाजू काजूची झाडं असत थोडीफार. ही अळी असत भोपळ्याची, कारल्याची, तवशाची. आणि ह्या छोट्याशा कोपऱ्यात मामीन वाली लावलेले. वाली, भेंडे, लाल भाजी. थोडंसं तरव काढून झालो तोपर्यंत मागणं आजी इली आणि म्हणक लागली की तू आता तरव काढलंस तितकं खूप झालो, ते पेंडी घेऊन जा आणि पाण्यात धुवून ठेव. मग काय नात उठली आणि लागली कामाक.
सगळे तरव्याचे पेंडी धुवून झाले आणि इकडे खाली येऊन बघितले तर आपलं मामा मेरे खानावतो. ह्या मेरेवरचा रान जर काढला नाही ना तर ता मग भातात येता. मामाक म्हटले माका पण जरा शिकव खोरा कसा घालतात ता. Tie you up now. I don't wanna do the thing. I don't wanna have you, baby. I just wanna have a fling. I wanna go down, stay, kissing your feet, and you make me crazy. Yeah. Tell me what you wanna do. Give me everything you got. I just wanna try to get you in the mood. I just wanna hit your spot. I wanna get low. Wanna get low. I wanna go down, stay, kissing your feet, and you make me crazy. Ooh. I wanna go down, stay, kissing your feet, and you make me crazy. इकडे मी खोरा घालत होते तेवढ्यात माका कोके आणि त्यांची अंडी पण दिसली. नशीब खोरा लागाक नाही त्यांका म्हणा. थांबा मी तुमका पण दाखवते. हे बघा कोके आणि ही त्यांची अंडी. आता मी त्यांका सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतय. मग इकडे आपल्या घेऊन जाता आपल्या शेतवीर दाखव मामाची. ही बघा मामाची शेतविहीर केवढी मोठी असा. रहाट पण असा विहिरीक अजून पण पाणी काढू शकतो आपण. मामा ही शेतविहीर किती खोल असा? 11 हात खोल. 11 हात. हा. अच्छा. मग ह्याचं पाणी तुम्ही फक्त शेताकच वापरतात? शेताकच वापरतो. हा. मामा ह्या विहिरीत कासव असत काय? कासव असत, बेडूक असत आणि मासे असत. त्याच्यापासून पाणी स्वच्छ राहता आणि सूर्यकिरणापासून एकदम काठीसारख्या पाणी स्वच्छ दिसता. सूर्यप्रकाश थेट विहिरीत जातात त्याच्यामुळे पाणी स्वच्छ राहता. शेतात असल्यामुळे बाजूक जास्त झाडा पण नाही त्याच्यामुळे सूर्याच्या किरणांका जाऊक वाव भेटता. बऱ्या पंप पण बसवलात ना तुम्ही? शेतपंप बसवलं. पाणी शेतीक पुरवतो. परत काजी झाडा लावलेली आहेत त्यांना सुद्धा लावतो असे. आणि माडाची पण झाडा लावलेली आहेत त्यांना आम्ही काजीची ह्याका पाणी लावतो. आणि शेतपंप लावल्यामुळे आमका बरोचसो फायदो झालो. आम्ही शेतवीर बघूक गेलेलो तेवढा तिकडे मामिकानी मुंगूस दिसला. थांबा तुमका पण दाखवते चला. ह्या बघा दिसला ना मुंगूस मामाच्या शेतावर इलेला. पळता किती फास्ट ता. अरे वा मागे वळण पण बघितल्यान वाटतं टाटा करूक थांबला. गेला गेला पळाला. वाटतं काहीतरी शोधू गेलेला खाऊसाठी. मामाची शेती जंगलात असल्यामुळे थोडेफार असे छोटे मोठे प्राणी येतच असतात मामाच्या शेतावर. दुपारचे 12 वाजत इलेले आणि हो छोटंसं कोपरो आमका कायव करून आता संपवतच होतो. तर सगळ्यांनी फास्ट फास्ट तरव काढूक सुरुवात केलं.
बरोबर अगदी 20 मिनिटात आम्ही हे सर्व काढून संपवलं सगळ्यांनी आणि स्पीड एवढं फास्ट झालो कारण विषय पेजेचं होतो. मामा घराकडनं पेज घेऊन इलेलो आणि ह्या टायमाक उलटा झाला. पेज आमची वाट बघत होती. ह्या कोपऱ्यात पाणी कमी असल्यामुळे खालच्या कोपऱ्यात नेऊन सगळे पेंढे टाकलं आम्ही. ह्या साईडला दुसरं मामा पण काम करत होतो. इलव एकदाची पेज जोक. आजी खूप दमलेली आज. मामाच्या शेतावरच्या मांगरात बसून पेज जेवचा आनंद काय वेगळंच होतो. मामीन सगळ्यांका पेज वगैरे दिलेन आणि स्वतः पण घेतलेन वाढून. पेज आणि जेवण झाली आणि परत आम्ही कामाक लागलो. तोपर्यंत मामाने एवढ्या कोपऱ्यांका ट्रॅक्टर लावलेले आणि हा आजीक ना मासो भेटलो. तर आजी बोलली की आपण ते एका विहिरीत जाऊन सोडूया. हा खूप असतात. ठिगुरा. आजी म्हणा होती की ह्या माशाचं नाव ठिगूर असा आणि असे बरेचसे मासे भेटतच असतात ट्रॅक्टरात. तर आजीन माशाक सोडलेन आणि मासं फास्ट पळालो एकदम खाली. दिसाचंच बंद झालो. माशाक जीवन दान देऊन झाला आणि आम्ही परत कामाक लागलो. दुपारचे 2 वाजून गेलेले आणि मामा घराकडनं जेवण घेऊन इलेलो. तर हातपाय स्वच्छ चांगले धुतलो तिघांनी. आजी जेवणासाठी केळीची पानं कापत होती. मामीन केळीची पानं व्यवस्थित धुवून घेतले आणि ह्या मामीन केळीची पानं धुतले म्हणजे बघूकच नको. कारण एक वेळ पान फाटत पण त्या केळीवर अजिबात धूळ रवाची नाही. एवढा विश्वास असा माझा मामीच्या साफसफाईवर.
मामीने आणि मी जेवण वाढूक सुरुवात केलं. आजीक पण बरीच भूक लागलेली. आजी म्हणावती पटापटा वाढा उभा येणं. आज डब्याक ना काळ्या वाटाण्याची आमटी, भात, कोबीची भाजी आणि लोणचा होता. तुम्ही पण येवा जेवूक सुरुवात करतो हा. आजी बरोबर गजाली मारत मारत जेवून झाला. अर्धा तास विश्रांती घेतलं आणि चायचा टाईम झालेलो तर आम्ही सगळ्यांनी चाय पिऊन झालो. आजीक थोडं लेट होता कारण आजी हळूहळू पिता चाय आणि आजीक पान वगैरे पण बनवचा असता. पान खाऊची सवय असा. माझी मामाकडची आजी आणि पप्पांची आई दोन्ही पण आजी माझी नायत. तर ना ह्या आजी बरोबर राहून माका त्या दोन्ही आजींची पण आठवण झाली. आजीन पान बिन खाऊन आपला सगळा गाठोडा परत बांधून ठेवलेन आणि कामाक लागली. आणि माका इकडे काम लागलेला पेंडी टाकूचा. सगळं तरवं लावून पुरं केलं आणि आता जे पेंडी रवलेले ना या साईडला ते धूक चालू केलं मी आणि मामीन. आणि आई आणि आजी दुसऱ्या साईडला तरवं काढत होती. सगळे तरव्याचे पेंडे धुवून झाले आणि आम्ही पण तरव काढूक गेलो. मस्त वारं सुटलेलो.
6 वाजान गेलेले आणि ह्या चिमणी पाखरांची शाळा सुटलेली. मामीने अळी लावलेली आणि त्याच्या खाली छोटा छोटा रान वाढलेला, तर ता आम्ही तिघांनी साफ केला. मांजराच्या वरच्या बाजूक मामीन वाली लावलेले, तर ते आता मोठे झाले म्हणून मामानीकडे वय केल्या नशी. तर मग आम्ही वेलिंका असे वयवर नेऊन ठेवलं, म्हणजे त्यांका वाडाक पण मदत होतली या. आजच्या दिवसाची शेतीवरची सगळी कामं करून संपलेली आणि आजचो माझो व्लॉग इकडे संपता. तर व्हिडिओ तुमका कसं वाटतो ह्यो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. बाय, भेटूया नेक्स्ट.